हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे फरसबी घेतलेली आहे मी, छान बारीक कट करून धुवून स्वच्छ घेतली होती. बारीक कट केली ना तर लवकर शिजल्या जाते. ह्यापासून आपल्याला अगदी छान टिफिनसाठी रेसिपी बनवायची बघा. तर आता आपण ही साईडला ठेवूया. तर इथे मी साहित्य घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. कोथिंबीर घेतलेली आहे, एक टमाटा घेतलेला आहे, त्याचबरोबर थोडासा लसूण पण घेतलेला आहे बघा. तर आपल्याला हे टमाटा छान बारीक कट करून घ्यायचा आहे बघा मैत्रिणींनो. अगदी बारीक करायचा आहे, मोठा मोठा कट करायचा नाही आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की ट्राय करा. आणि खूपच टेस्टी लागते ही रेसिपी. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. एवढं साहित्य पण लागत नाही, घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी होऊन जाते. टमाटा छान आपला बारीक कट करून झालेला आहे, पाहू शकता. त्याचबरोबर आपल्याला लसूण पण छान बारीक कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. छान बारीक कट करून झालेला आहे लसूण आपला. त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर बघा मी घेतलेली. कोथिंबीर छान धुवून स्वच्छ घेतलेली आहे, फ्रेश कोथिंबीर आहे. ती पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओ पाहत जा. कुठून पाहताय ते पण मला सांगा कमेंट करून. तुमची कमेंट वाचायला पण मला छान आवडेल. माझी रेसिपी जर आवडली तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. तर पाहू शकता मैत्रिणींनो, कोथिंबीर छान बारीक कट करून झालेली आहे आपली. तर इथे मी मीडियम साईजचे 2 छोटे कांदे घेतलेले आहेत बघा. तुम्हाला जर जास्त कांदे ह्याच्यात टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता. ते कांदे पण आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचे आहेत, पाहू शकता तुम्ही. टमाटा आणि कांदा छान बारीक कट करून घेतला ना, भाजीमध्ये कसं त्याला एक हे येतं, मिळून भाजी होती एकदम छान. आणि आपण जाडं जाडं जर कापलं तर ती मिळून भाजी येत नाही. तर छान कांदा ह्यो बारीक, जेवढा बारीक कट करता येईल तेवढा तुम्ही बारीक कट करून घ्या. मैत्रिणींनो, ह्या भाजीची तुम्ही पातळ पण भाजी करू शकता, ओलसर पण करू शकता, सुक्की पण करू शकता. जशी तुम्हाला वाटेल ना तशी तुम्ही भाजी ह्याची करू शकता. खायला खूप टेस्टी लागते. ह्याला मी वाटण वगैरे काहीच घालणार नाही. तुम्हाला जर वाटून करायची असेल तर तुम्ही अशी ओलसर भाजी करू शकता. तर पाहू शकता कांदा आपला दोन्ही पण कट करून झालेले आहेत. तर इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे आपल्याला आता. आणि गॅसवर मी एक कढई ठेवते, पाहू शकता. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचे बघा. तुम्हाला जर वाटलं तेल तुम्ही जास्त पण टाकू शकता, कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं त्याप्रमाणे तुम्ही तेल इथे टाकू शकता. तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान फुललं ना त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचे बघा. मी लसूण कट करून घेतलेला छान, तो टाकून दिलाय. त्यानंतर थोडीशी तेलावर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर, कोथिंबीर टाकली ना मैत्रिणींनो तेलावर तर फोडणी आपली लवकर जळत नाही.
आणि भाजीला पण छान टेस्ट येते। ते लसूण छान परतल्याच्या नंतर इथे कांदा टाकून घ्यायचे बघा। मी छोटे 2 कांदे मीडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत आणि कांदा आपल्या तेलावर छान परतून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। कांदा आपला जरासा परतला ना त्यानंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे। मी एक टमाटा छोटा बारीक कट करून घेतला होता तो टाकून दिलाय आणि टमाटा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे बघा। टमाटा आणि कांदा छान मऊ होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर पाहू शकता मैत्रिणींनो कांदा टमाटा आपला छान मऊ झालेला आहे, छान परतला गेलेला आहे। त्यानंतर इथे मी हळद टाकून घेतलेली 1 चमचा, 1 चमचा धना पावडर टाकली आहे बघा, 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेले आहे। तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही तिखट मिरची पावडर वाढवू शकता। तर हे छान तेलावर मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत बघा। मसाले परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, फरसबी मी छान बारीक कट करून घेतलेली, धुवून घेतली होती स्वच्छ, तीही तेलावर आपल्याला टाकून द्यायची आणि छान सर्व मिक्स करायचे बघा। मैत्रिणींनो बिलकुल पण टाइम लागत नाही ह्या रेसिपीला, झटपट होती। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहू शकता इथे मी अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे शिजायपुरतच, कारण आपल्याला ही भाजी पातळ करायची नाही, त्यामुळे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। जेवढं लागतं शिजायला तेवढंच पाणी टाकलेलं आहे मी। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा, मीठ विसरू नका। मीठ जर तुम्ही नाही टाकलं तर भाजीला काहीच चव येणार नाही। तुम्ही किती पण मसाले वगैरे भरपूर वापरा पण मिठाशिवाय चव नाही जरा पण। तर हे आपली भाजी आता छान आपण हलवून घेऊया मीठ टाकून झाल्याच्या नंतर। आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचे आता बघा, मी एक झाकण ठेवून घेणार आहे कढईवर आणि त्याच्यामध्ये ताटलीत पाणी टाकणार आहे। पाणी टाकलं ना कसं वाफेवर भाजी छान शिजते आणि खाली लागत नाही, त्यामुळे आपल्याला पाणी टाकून घ्यायचे ताटावर आणि मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचे आपली भाजी झाली आहे का म्हणून। पाहू शकता छान आपल्या भाजीला तरी सुटलेली आहे आणि भाजी पण अगदी मस्त चमचमीत दिसते बघा। एकदा भाजी आपण आता छान हलवून घ्यायची। त्यानंतर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, भाजी शिजली का बघायची जरा। पाहू शकता भाजी आपली जरा शिजलेली आहे। तर त्यानंतर इथे मी हे करून घेणार आहे शेंगदाण्याचा कूट। एक चमचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचंय बघा। शेंगदाणे हे छान भाजून कूट करून ठेवलेला। भाजी आपली शिजली ना त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचंय। भाजीला खूप टेस्ट येते शेंगदाण्याच्या कुटाने, तुम्ही नक्कीच टाकून बघा। तर त्यानंतर आपल्याला थोडी कोथिंबीर वरून टाकून घ्यायची। आपण तेलावर पण कोथिंबीर टाकलेली, त्यानंतर भाजी शिजल्यानंतर थोडी कोथिंबीर वरून टाकायची। दिसायला पण छान दिसते आणि खायला पण भाजी खूप टेस्टी लागते मैत्रिणींनो। तर पाहू शकता भाजी आपली छान झालेली आहे ही। पाहू शकता तुम्ही ओलसरच भाजी झाली आहे मैत्रिणींनो, पातळ पण नाही झाली। तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली बघा। थोडा वेळ आपण 1 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे, अगदी थोडा वेळ शेंगदाण्याचा कूट टाकलाय म्हणून। ते झाकण खोलून आपण बघूया, चेक करूया।
छान मस्त शेंगदाण्याचं कूट आपल्या भाजीमध्ये मुरल्या गेलेलं आहे बघा. तर ही भाजी झालेली आहे आपली मस्त. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. बाय.